तर पाठ क्रमांक परिसर अभ्यास 2 मध्ये जो आपल्याला तिसरा धडा जो आहे पृथ्वीवरील सजीव याचा आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये 3 प्रकारचे आपल्याला 3 मुद्दे आपल्याला चर्चा करायचे किंवा अभ्यास करायचा आहे. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे पृथ्वीची उत्पत्ती. पृथ्वी कशी निर्माण झाली, उत्पत्ती म्हणजे निर्मिती. त्यानंतर पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती, पृथ्वीवरील सजीव हे कशा प्रकारे निर्माण झाले आणि पृथ्वीवरील प्राणीसृष्टी ही कशी निर्माण झाली, अशा पद्धतीने आपल्याला एक एक करून या पॉईंटची माहिती घ्यायची आहे मुलांना. तर आता यातला पहिला मुद्दा आपण बघूया की पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली. पहा, आपल्या सगळ्यांना अनेक वेळेला प्रश्न पडतो की आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी कशी घडली किंवा ती पृथ्वी जी आहे ती केव्हा घडली असेल. त्याचप्रमाणे आपल्याला हाही प्रश्न पडतो की पृथ्वी जशी आपल्याला आत्ता दिसते तशीच ती निर्मितीच्या वेळेला होती का. अशा प्रकारचे प्रश्न हे आपल्याला पडतात की त्याच्यामध्ये काही बदल झालेला आहे. आता जशी पृथ्वी आहे तशी पृथ्वी पहिल्यापासून होती का बदलली, अशा प्रकारच्या प्रश्न पडतात. त्याचप्रमाणे तिच्यामध्ये नेमके कोणते बदल झाले होतात हे पण आपण असे पण आपल्याला प्रश्न पडतात. असे प्रश्न आपल्याला पडतात आणि मग आपल्याला या प्रश्नांची उत्तरं ही जाण्याची उत्सुकता निश्चितपणे आपल्याला असते. मग अनेक शास्त्रज्ञ, अनेक भूवैज्ञानिक ज्याला म्हणतो की नाही आपण, अशांनी अभ्यास केला आणि त्याच्यावरनं काही उत्तर आपल्याला शोधून दिलेली आहेत. ते आपण आता बघूया. असं आपल्याला छान पृथ्वीचं चित्र आपल्याला दिलेलं आहे. जे काही शास्त्रीय संशोधन झालेलं आहे त्या संशोधनाच्या आधारे असं मानले जाते की सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी अत्यंत तप्त वायू, तप्त म्हणजे काय, खूप गरम, खूप तापलेला असा तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग, गतिमान म्हणजे त्याला गती होती असा ढग अवकाशामध्ये आणि निर्माण झाला. आता हा जो ढग आहे गतिमान आहे लक्षात घ्या, आणि त्यामुळे त्याच्या अत्यंत वेगवान आणि चक्राकार गती त्याला होती. म्हणजे गोल 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 असं तो फिरत होता. त्याप्रमाणे चक्रीवादळ असतं का नाही, गोल 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 फिरतं, त्याप्रमाणे हा पण मोठा ढग जो आहे गतिमान ढग हा गोल गोल फिरत होता, चक्राकार फिरत होता. आणि त्यामुळे या गतीमुळे काय झालं, चक्राकार गतीमुळे, तर त्या ढगाचे विभाजन झाले, म्हणजे भाग झाले, वेगवेगळे भाग झाले. आणि ते भाग होऊन आज आपण जे सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह असं म्हणतो की नाही, असे ग्रह हे निर्माण झाले. सूर्य निर्माण झाला आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. मग आपल्याला माहिती आहे की हे ग्रह कोणकोणते आहेत. तर बघा, बुध आहे, त्यानंतर शुक्र आहे, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून असे 8 ग्रह हे या अतिशय वेगवान अशा ढगामुळे तयार झाले. प्रचंड मोठा गतिमान असलेल्या ढगामुळे हे तयार झाले. म्हणजे अशा पद्धतीने पृथ्वीची उत्पत्ती झालेली आहे. त्या प्रचंड गतिमान मोठ्या अशा ढगाच्या चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन झाले आणि सूर्य आणि इतर ग्रह म्हणजे आपली पृथ्वीसुद्धा ही निर्माण झाली. आणि हा कालावधी आहे 4.5 अब्ज वर्षापूर्वींचा.
4.5 अब्ज वर्षांपूर्वींचा. मग लक्षात घ्या की आपल्याला माहिती असलेले जे ग्रह आहेत, जे 8 ग्रह आपण आत्ता बघितले, हो की नाही, मग त्या ग्रहांपैकी फक्त पृथ्वीवर सजीव सृष्टी ही आपल्याला आढळते. फक्त पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे. मग आता ही पृथ्वीवर सजीव सृष्टी का आहे? पृथ्वीवर सजीव सृष्टी असण्याचे जे वातावरण तयार लागतं ते कसं तयार झालं हे आपण बघूया. पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग बघा अतिशय तप्त गोळा होता तो, हो की नाही. मग पृष्ठभाग हा थंड झाला आणि थंड होऊन तिच्यावर म्हणजे पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली. जलाशय म्हणजेच पाण्याचे साठे, म्हणजे तलाव असतील, असे तयार झाले. मग हे होण्यासाठी पृथ्वीचा पृष्ठभाग थंड होणार, मग त्याच्यामध्ये ज्या जलाशयांची निर्मिती होणार, ही घटना घडण्यासाठी जवळजवळ 80 कोटी वर्ष लागली. बघा 80 कोटी, नुसती 80 नाही, 80 कोटी वर्ष लागली. त्यामुळे असे मानले जाते की सर्वप्रथम पाण्यामध्ये जे जलाशयाचे साठे निर्माण झाले, त्यात जे पाणी होतं त्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. बघा आपल्याला एकपेशीय सजीवांची साधारण नावं ही माहिती आहेत. अमिबा नावाचा एकपेशीय प्राणी आहे, पॅरामोशियम नावाचा एक आहे. तर असे एकपेशीय सजीव म्हणजे ज्यांचं संपूर्ण शरीर म्हणजे एक पेशीच आहे, अशा प्रकारे सर्व क्रिया एका पेशीतूनच घडतात. असे एकपेशीय सजीव निर्माण झाले आणि या एकपेशीय सजीवांनाच आदिजीव असं पण नाव आहे बरं का. मग आदिजीवांपासून म्हणजेच आदिजीव या एकपेशीय सजीवांपासून हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले. पण बघा हे सुद्धा काही वर्षांमध्ये घडलेलं नाही बरं का, याला सुद्धा खूप वर्ष लागलेली आहेत. आता एकपेशीय सजीव जे आहेत ते नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. कारण का, तर ते अत्यंत सूक्ष्म, अतिशय लहान असे असतात. नुसत्या डोळ्याने आपण ते पाहू शकत नाही आणि म्हणून त्यांना पाहण्यासाठी, एकपेशीय सजीवांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मायक्रोस्कोप म्हणतो. सूक्ष्मदर्शक त्याची गरज आपल्याला पडते. सूक्ष्मदर्शकाची गरज आपल्याला लागते की जेणेकरून आपण एकपेशीय सजीव बघू. उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला एकपेशीय सजीव हा या ठिकाणी आपल्याला दिसतोय. तर सूक्ष्मदर्शकातून हा सजीव कसा दिसतो हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर असा हा अमिबा नावाचा सूक्ष्म एकपेशीय सजीव आहे, तो सूक्ष्मदर्शकातून दिसतो. सूक्ष्मदर्शक या साधारण अशा प्रकारचा असतो बघा. एक साधा सूक्ष्मदर्शक तुम्ही बघितलात तर अशा प्रकारे सूक्ष्मदर्शक हा या ठिकाणी आहे. याच्यातून आपण तो सजीव जो आहे तो आपण निरीक्षण जे आहे सजीवाचं ते आपण त्याच्यामधून केलेलं आहे. चला मग, तर अशा पद्धतीने हा अमिबा दिसतोय आपल्याला की जो त्या पॅरामोशियम नावाचा जो दुसरा एक एकपेशीय प्राणी आहे, त्याला खाण्यासाठी असे हाताप्रमाणे तो असे आपले पाय पुढे म्हणजे आपले अवयव पुढे करतो आहे. त्याला ठराविक आकार नसतो, त्यामुळे तो कसाही आकार धारण करू शकतो. त्यामुळे त्यांनी जो दुसरा एकपेशीय सजीव आहे त्याला सगळ्या बाजूने आता घेरलेला आहे आणि तो आता या ठिकाणी आपण या ठिकाणी बघत आहोत. तर या ठिकाणी बघा आपल्याला अमिबा दिसतोय की जो त्याचं भक्ष्य पकडण्यासाठी, अन्न पकडण्यासाठी दुसरा सजीव आहे तो पॅरामोशियम. त्याला पकडण्यासाठी त्याचा अंग जो आहे तो त्याच्या भोवती असा घेत आहे. तर त्याला छद्मपाद असं म्हणतात, म्हणजे सिडोपोडिया. त्याचे हे खोटे अवयव असतात. म्हणजे खोट्या अवयवाचा अर्थ काय की तो आकारच नाही ना त्याला कुठलाही, पण एखादा भक्ष्य पकडण्यासाठी तो असा पुढे 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 आपलं शरीर करतो. त्या भक्ष्याभोवती दुसऱ्या एखाद्या एकपेशीय सजीवाभोवती तो त्याचं
पूर्ण शरीर घेतो आणि मग तो जो एकपेशीय आहे पॅरामोशियम त्याला तो स्वतःच्या शरीरात घेतो आणि मग त्या पॅरामोशियमचं पचन ज्याला म्हणतो आपण डायजेशन आणि तो करतो. तर अशा प्रकारे मुलांनो हा आपल्याला दाखवलेला होता. असा आपण बघितलेला होता. ठीक आहे, सगळ्यांना समजलंय का? सगळ्यांचं लक्षात आलंय का? एकपेशीय सजीव म्हणजे काय? तसा हा अमिबा. तर अशा प्रकारचे एकपेशीय प्राणी बघण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाची मुलांनो गरज असते. तसा हा सूक्ष्मदर्शकाचं चित्र देखील आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता पृथ्वीवरील प्राणीसृष्टी ही कशी निर्माण झाली हे आपण बघितलं. एकपेशीय प्राणी तयार झाले, त्यांना आदिजीव असं म्हणतात. त्यांच्यापासून अनेक पेशीय बहुपेशीय प्राणी तयार झाले, सजीव तयार झाले. आता पृथ्वीवरील जे सजीव आहेत त्या सजीवांमध्ये दोन प्रकारचे सजीव आहेत. एक आहेत प्राणी आणि दुसरे आहेत वनस्पती. मग यापैकी प्राण्यांचा विचार आपण या ठिकाणी करूया. प्राणी आणि वनस्पती दोन्हीही सजीव आहेत हे लक्षात ठेवा. काही वेळेला आपल्याला वाटतं की वनस्पती निर्जीव आहेत, तर निर्जीव नाहीत. प्राण्यांमध्ये ज्या क्रिया घडतात, जीवन प्रक्रिया, त्याच वनस्पतींमध्ये घडतात आणि म्हणून वनस्पतीसुद्धा सजीवच आहेत. आता प्राण्यांची काही वैशिष्ट्ये आहेत. तर काही वैशिष्ट्ये जी आहेत ती पुढीलप्रमाणे आपण बघूया. कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत प्राण्यांची? तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय? चित्रामध्ये आपल्याला दिलेलं आहे. चित्र आपल्याला दिसतंय. त्या चित्रामध्ये बघूया आपण काय वैशिष्ट्य दिसतंय हे आपण बघूया चित्रामध्ये. तर इथे आपण बघूया कोणतं कोणतं आपल्याला दिसतंय. तर वैशिष्ट्य आपल्याला असं दिसतं प्राण्यांचं, की प्राण्यांचं वैशिष्ट्य असं दिसतं आपल्याला की प्राणी जे आहेत ते अनेक प्रकारचं वैशिष्ट्य आहेत. श्वास घेऊ शकतात, त्यांची वाढ होते, असं अनेक प्रकारचं वैशिष्ट्य प्राण्यांचं आपल्याला सांगता येतं. मग या ठिकाणी बघा प्राण्यांची वैशिष्ट्य जर बघितली, हे अनेक प्रकारचे प्राणी आपल्याला दिसतात बघा चित्रामध्ये. हो की नाही? मग त्यामध्ये काही पक्षी आहेत, काही जंगली प्राणी आहेत, काही आपण पाळीव प्राणी ज्याला म्हणतात असे पाळीव प्राणी आहेत, काही सरडा वगैरे यासारखे प्राणीसुद्धा आहेत. आता प्राण्यांची वैशिष्ट्य म्हटलं तर आपल्याला असं सांगता येईल, प्राणी जे आहेत की नाही ते प्राणी श्वासोच्छ्वास करतात. म्हणजे हवा जी आहे ती शरीरात घेतात, परत हवा बाहेर सोडतात. त्याद्वारे कार्बन, आपण आता मानवाचं उदाहरण घेतलं तर मानव ऑक्सिजन जो आहे तो मिळवतात हवेतून आणि कार्बन डायऑक्साईड हा आपण बाहेर सोडतो. म्हणजे पहिलं वैशिष्ट्य आहे की प्राणी जे आहेत ते प्राणी जे आहेत प्राणी हे काय करतात, तर प्राणी श्वासोच्छ्वास करतात. हे पहिलं वैशिष्ट्य मुलांनो आपण बघितलं. दुसरं म्हणजे हालचाल करतात प्राणी. कशासाठी हालचाल करतात, तर अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर काही कारणांसाठी. म्हणजे समजा शिकार करण्यासाठी असेल किंवा आपल्याला शिकार करण्यासाठी प्राणी आला त्याच्यापासून वाचण्यासाठी असेल, अशा अनेक कारणासाठी प्राणी हालचाल करतात. त्यामुळे हालचाल करणे हे प्राण्याचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. आणि तिसरं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे काही प्राणी जातींमधील प्राणी जे आहेत ते अंडी घालतात. उदाहरणार्थ बहुसंख्य पक्षी जे आहेत ते अंडी घालतात. कबूतर आहे किंवा कोंबडी आहे, हे अंडी घालतात आणि मग त्या अंड्यामधून पिल्ले जन्माला येतात. असे एक आपल्याला काही प्राणी असे दिसतात आपल्याला. तर काही प्राणी जे आहेत ते आपल्या अपत्याला जन्म देतात. म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये त्यांच्या अपत्याची म्हणजे बाळाची वाढ जी आहे, पिलाची वाढ ही त्यांच्या शरीरामध्ये होती आणि मग वाढ पूर्ण झाल्यानंतर त्या शरीरातून पिल्लू जे आहे ते जन्म घेतं, बाहेर पडतं, असं आपल्या लक्षात येईल. तर असे अनेक छान छान प्राणी आपल्याला या ठिकाणी आपल्याला चित्र दिसतं आहे. तर असे अनेक छान छान प्राणी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर अशा प्रकारे हा आपण अतिशय छोटासा जो धडा आहे तो पूर्ण केला. ज्या धड्यामध्ये आपल्याला पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, सजीवसृष्टी कशी निर्माण झाली आणि प्राण्यांची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत हे आपण मुलांनो बघितलेलं आहे. मला वाटतं हा धडा सगळ्यांना समजला असेल. याचा स्वाध्याय आपण
नंतर करूया. धन्यवाद.